नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण केक आयसिंग शिकणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा। आज आपण बेकरी स्टाईल केक शिकणार आहोत। त्याला आयसिंग कशी करायची ते पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी खूप सॉफ्ट असा केक तयार करू शकतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी इथे स्टीलचं पोळपाट घेतलेलं आहे। तुमच्याकडे केक स्टँड नसेल तर तुम्ही अशा पोळपाटचा वापर करू शकता। मी आता इथे स्पंज तयार करून घेतलेला आहे। जर त्याची रेसिपी तुम्ही पाहिलेली नसेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, नक्की बघा। आता मी या केकचे 3 लेयर करून घेणार आहे। त्यासाठी आपण अशा पद्धतीने खाचा पाडून घेणार आहोत। पूर्णपणे सुरी आत घालायची नाही, फक्त खुणा करून घेणार आहोत। खाचा पाडून झाल्यावर सर्वात वरची बाजू वेगळी करणार आहोत। त्यासाठी खाचेमध्ये अशा पद्धतीने दोरा अडकून घेणार आहोत आणि नंतर तो अलगदपणे बाहेर काढणार आहोत। पाहू शकता, अशा पद्धतीने जो उजव्या साईडचा दोरा आहे तो डाव्या साईडला आणि डाव्या साईडचा दोरा उजव्या साईडला घेऊन अलगदपणे दोरा ओढायचा आहे। खूप छान अशी लेयर तयार होते। आता अशाच पद्धतीने दुसरी लेयरही आपण तयार करून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप सोप्या पद्धतीने केकच्या लेयर तयार होतात आणि एकसारख्या होतात। पाहू शकता, खूप छान अशा एकसारख्या लेयर तयार झालेल्या आहेत। मी आता या लेयरला बाजूला काढून घेणार आहे। आता मी एका वाटीमध्ये 3 चमचे पिठी साखर त्याचबरोबर अर्धा वाटी पाणी घेत आहे। तर अशा पद्धतीने तयार झालेलं सिरप आपण केकला लावण्यासाठी वापरणार आहोत, जेणेकरून आपला केक जास्त वेळ मऊ राहील। आता मी इथे या पाटला थोडी क्रीम लावून घेणार आहे, जेणेकरून आपले जे केक असेल तो इकडे तिकडे सरकणार नाही, एका जागेवर स्थिर राहील। आता मी 3 लेयरमधून एका लेयरला त्यावर ठेवून घेणार आहे आणि आता आपण तयार करून घेतलेलं शुगर सिरप मी त्याच्यावर व्यवस्थित लावून घेणार आहे। सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लावायचं आहे। आता मी इथे एक पाइपिंग बॅग आणि नोझल घेतलेला आहे। ही पाइपिंग बॅग मी घरी तयार केलेली आहे। त्या पाइपिंग बॅगेत मी नोझल टाकून घेतलेला आहे। आता मी इथे एक ग्लास घेतला आहे आणि त्यात आपली पाइपिंग बॅग अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस क्रीम त्याच्यात भरणार आहोत त्यावेळेस व्यवस्थित भरली जाईल। जर तुम्ही ही व्हिप क्रीम कशी बनवायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहिलेला नसेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तुम्ही नक्की बघा। अशा पद्धतीने पाइपिंग बॅगमध्ये आपण क्रीम भरून घेणार आहोत। आता आपण ही क्रीम आपल्या पहिल्या लेयरला लावून घेणार आहोत। लेयरवर डायरेक्ट क्रीम टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने जर आपण क्रीम भरून लावली तर त्याची लेयर करायला आपल्याला सोपं पडतं।
आता मी इथे एका ATM कार्डचा वापर करणार आहे. तुमच्या घरी जर कोणतंही ATM कार्ड किंवा मग पत्त्यांचं कार्ड असेल त्याचाही तुम्ही वापर करू शकता. त्याच्याने एकसारखी लेअर करून घेणार आहोत. यानंतर आपण केकची कट केलेली दुसरी लेअर ठेवून घेणार आहोत. आता मी यालाही शुगर सिरप लावून घेणार आहे. जशी आपण पहिली लेअर तयार करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपण दुसरी लेअर पण तयार करून घेणार आहोत. आणि आता जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती मी साईडला लावून घेणार आहे. तयार झालेल्या दुसऱ्या लेअरवर आपण कट करून घेतलेला केकचा जो तिसरा तुकडा होता तो उलटा करून ठेवणार आहोत. जी वरची बाजू होती ती खाली ठेवणार आहोत, जेणेकरून आपला केकचा आकार एकसारखा येईल. त्याचवरती शुगर सिरप टाकून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण क्रीमची लेअर देणार आहोत. संपूर्ण केकला वरूनही आणि कडेनेही क्रीम लावून घेणार आहोत. जेवढी जास्त क्रीम वापरशाल तेवढंच आपला केक छान बनेल. एक्स्ट्राची क्रीम आपण नंतरून काढून घेणार आहोत. लेवल करताना पण सुरुवातीला जास्त क्रीम वापरायची. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे हा केक आपण पूर्णपणे क्रीम झाकून टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने लेवल करून घेत आहेत आणि जी जास्तीची क्रीम आहे ती काढून घेणार आहे. ही प्रोसेस करताना जर तुमच्याकडे असा स्पॅच्युला नसेल तर तुम्ही चाकू किंवा काढणे सुद्धा करू शकता. खूप इझिली होतं. आता मी सगळ्या साईडने एकसारखं प्लेन करून घेणार आहे. पाहू शकता आपल्या केकची खूप छान अशी एकसारखी आयसिंग झालेली आहे. आता मी या केकला डेकोरेट करणार आहे. त्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्ये रेड कलरचा फूड कलर वापरत आहे. त्याला मी पायपिंग बॅगमध्ये एका साईडला टाकून घेणार आहे आणि क्रीम भरून घेणार आहे. अशा पद्धतीने डिझाईन केल्याने आपला केक हा खूप छान असा दिसतो, जास्त डार्क वाटत नाही. तर मी इथे स्टार नोझलचा वापर करत आहे आणि त्याच्याने डिझाईन तयार करून घेणार आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता.
आपल्या केकला बेकरी स्टाईल लुक यावा यासाठी मी खालच्या बाजूने देखील डिझाईन करून घेणार आहे, जेणेकरून आपला केक पूर्ण झाल्यासारखा वाटेल. मी खालच्या बाजूला छोटे छोटे स्टार काढून घेत आहे. आता याच्यावर डेकोरेशनसाठी मी मिल्क कंपाऊंड चॉकलेट किसून वापरणार आहे. जर हे चॉकलेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कचं कोणतंही चॉकलेट वापरू शकता. आता मी अशा पद्धतीने चॉकलेट सगळ्या साईडला टाकून घेणार आहे. आता मी इथे डेकोरेशनसाठी काही जेम्सच्या गोळ्या ठेवणार आहे आणि तुमच्याकडे जर चेरी असेल तर तुम्ही तीही ठेवू शकता. आता मी इथे शुगर बॉलचेही वापर करणार आहे. अशा पद्धतीने डेकोरेशन केल्याने आपला केक हा बेकरी स्टाईल दिसतो. पाहू शकता आपला केक दिसायलाही खूप छान असा दिसतोय. आता आपण त्याला कट करून पाहणार आहोत. आपला केक हा खूप सॉफ्ट तयार झालेला आहे. सेम बेकरी स्टाईल तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर माझे स्पॉन्ज केकचा आणि व्हिप क्रीम कशी तयार करायची याचे व्हिडिओ पाहिलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे लिंक टाकीन, तुम्ही ते नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. पाहू शकता आपल्या केकचे तिघी लेयर किती छान अशा दिसत आहे. खूप सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे. खूपच छान.